माझं नाव रामेश्वर तुकाराम मुर्डेसर अकॅडमी चा संस्थापक. आपण 2021 पासून मुर्डेसर अकॅडमी ही मंगळवेढ्यामध्ये स्थापना केली. आता स्थापना करताना आपण एक उद्देश डोक्यात ठेवून ही स्थापना केलेली आहे की जेणेकरून आपल्या मंगळवेढ्यातले जे सामान्य विद्यार्थी आहे, जसे की त्यांना जे 12वी नंतर नीट JEE असतं त्याला कसे ते सक्षम होतील. मग त्यासाठी आपण ॲड काय केलं, बोर्डच्या सिलेबससोबतच आपण त्यांना CBSE पॅटर्न कसा असतो हे 2021 पासून मंगळवेढ्यामध्ये मुर्डेसर अकॅडमी हा एकमेव क्लास आहे. तर स्टेट बोर्डसोबतच CBSE सुद्धा त्यांना जाणीव करून देते. म्हणजे आपल्याला बऱ्याच आता CBSEचं पॅटर्न आता नवीन जे प्रणाली आलेली आहे शिक्षण प्रणाली ते CBSE पॅटर्नप्रमाणे येणार आहे. पण 2021लाच आपण CBSE पॅटर्न अप्लाय केलं. मग CBSE पॅटर्न नेमकं आपण आपल्या विद्यार्थ्यांना कसा फायदा करून दिला. आपल्याकडे प्रोजेक्टर आहेत, जे काही प्रश्न प्रॅक्टिकल ओरिएंटेड येणार आहेत, पण आपल्या बरेचसे जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते आपल्या महाराष्ट्रात किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळत नाही. मग त्यांना आपण ॲनिमेशन व्हिडिओ थ्रू तो प्रोजेक्ट आपण प्रोजेक्टरवर करून दाखवतो. मग त्यामुळे काय होतं, मुलांची आकलन क्षमता वाढते. त्यांना जे 10वी बोर्डला काही 5 मार्काचं किंवा 10 मार्काचं आउट ऑफ टेक्स्टबुक प्रश्न येतात, मग त्याला ते सक्षम होण्यासाठी आपण मॅथ्ससाठी CBSEचं पुस्तक सॉल्व्ह करून घेतलं त्यांच्याकडे. आणि सायन्ससाठी जे आउट ऑफ टेक्स्टबुक प्रश्न येतात त्याच्यासाठी आपण ॲनिमेशन व्हिडिओ आणि प्रॅक्टिकल ओरिएंटेड कसं होईल याच्यासाठी आपण जास्त भर दिला आहे. आता याच्यामध्येच आपण काय केलेलं आहे की 28 फेब्रुवारी हा आपला सायन्स डे आहे. त्यासाठी प्रोजेक्ट एक्झिबिशन घेतलं की मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड करून त्यांचा इंटरेस्ट जाणून घेण्यासाठी आपण हे प्रॅक्टिकल पण करून घेतो. आणि त्यासोबतच आपल्याकडं आता मुलांचं दोन्ही क्लासमध्ये तर आपण जास्तीत जास्त वेळ घेतो. जितका म्हणजे 10वीसाठी सांगायचं असेल तर आपण 2.5 ते 3 तास हे आपण क्लास घेतो. आणि गेल्या वर्षीपासून ऑल सब्जेक्ट ते प्रत्येक सब्जेक्टमध्ये कसे परफेक्ट होतील याच्यासाठी आपण एक एक्सपर्ट फॅकल्टी आहेत आपल्याकडे. म्हणजे त्यांचं शिक्षण फक्त D.Ed B.Ed एवढं मर्यादित न ठेवता काही MSc त्या सब्जेक्टचे क्वालिफाईड स्टाफ आहेत, इंग्लिशमध्ये त्या सब्जेक्टचे क्वालिफाईड स्टाफ आहेत, जेणेकरून त्या सब्जेक्ट टीचरनं काहीतरी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिलेली असावी हे आपला एक क्रायटेरिया असतो. कारण की जर त्या शिक्षकांना जर जाणीव असेल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्याची तर ते आपोआप तीच जाणीव मुलांमध्ये ते रुजवायला 100% तयार होतात. कारण की आपल्या बऱ्याचसं काय असतो की आपल्याला ते टीचर जर क्वालिफाईड असतील, टीचरांनी जर खूप कष्ट केलेलं असेल तर त्यांना सवय असते की स्वतःच टीचर खूप कष्ट करतात, तेच कष्ट करायची तयारी ते मुलांकडून करून घेतात. मग असेच आपल्याकडे टीचर आपल्या क्वालिफाईड टीचर आहेत. आणि आपला विद्यार्थी हा कोणत्याच सब्जेक्टमध्ये मागं पडू नये यासाठी आपण इतिहास भूगोलाचे सुद्धा ॲनिमेशन व्हिडिओ केले. की बऱ्याचशा वेळा काय होतं की भूगोलामध्ये आपल्याला हिमालयबद्दल बरेचसे मुलं सांगतात, पण हिमालय कुठं आहेत दाखव म्हणलं तर आपल्याला ग्राफमध्ये किंवा मॅपमध्ये दाखवता येत नाही. मग जर त्याला दाखवता येत नसेल तर त्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड भूगोलाचं नाही. मग तसे आपण प्रोजेक्टरवर भारताचा नकाशा, ब्राझीलचा नकाशा हे 10वीसाठी आहे ते त्यांना त्या पॉईंटला आपण जर दाखवलं तर ते दाखवू शकतात. मग त्यासोबत आपण काय केलेलं आहे की मुलांची हँडरायटिंग प्रॅक्टिस, म्हणजे मुलाला जर समजलं तर त्याला ते कागदावर पण उतरवता आलं पाहिजे. त्यासाठी आपण काय केलेलं, जास्तीत जास्त वेगवेगळ्या पद्धतीनं टेस्ट अप्लाय केलेले आहेत. म्हणजे एकच टेस्ट आहे की बाबा तेच क्वेश्चन रिपीट केले तर मुलांना चांगले मार्क पडतात हे फक्त पालकांपुरतं न सांगता आपण काय केलेलं, जेवढ्या काही 120 125 टेस्ट झालेले असतील ते सगळे प्रश्न प्रत्येक वेळी नवीन प्रश्न कसे तयार होतील आणि जेवढे काही बुक्समध्ये दिलेले आहेत ते सगळे प्रश्न एकदा तरी त्यांच्या हाताखालून गेले पाहिजेत. आणि माझं किंवा आमच्या स्टाफचं एकच नियम असतं की बोर्डचा पेपर बघितल्यानंतर त्याला असं वाटलं पाहिजे की ह्याच्यातले प्रश्न मी कधी ना कधी सोडवलेले आहेत. आणि बोर्डचा पेपर सुरू असतो आपला 11 ते 1, तसं सेम पॅटर्नचा पेपर आपण क्लासमध्ये अप्लाय करतो. म्हणजे मुलाला 11 वाजता पेपर सुरू झाल्यानंतर 12 वाजता कोणता प्रश्न सुरू झाला पाहिजे ही त्यांची प्रॅक्टिस इथंच केली जाते. म्हणजे फक्त सिलेबस पूर्ण करणे आणि त्यांचा फक्त टेस्ट एक 4-5 घेणे एवढंच अवलंबन न करता त्यांचे मानसिक स्थिती काय असू शकते त्या बोर्ड पेपर देताना ती सुद्धा सगळ्या टेस्ट आपण इथे केल्या आहेत. म्हणजे पुस्तकातलं तर शिकवलेच आपण, पण 12 वाजता आपला हा प्रश्न सुरू झाला पाहिजे ही सुद्धा त्यांची जाणीव झाली. म्हणजे
पेपर सुटताना 10 मिनिटं अगोदर तुमचं रिव्हिजन किंवा त्या पेपरमधले अवघड प्रश्न आहेत हे सुद्धा झालं पाहिजे. आणि कोणत्याही माझ्या विद्यार्थ्याबद्दल मला एक सांगताना ह्या 10वीचे जे आता विद्यार्थी झाले खूप अभिमान वाटतो की माझ्या विद्यार्थ्याला कोणत्याही चुकीच्या प्रॅक्टिसची गरज लागली नाही. म्हणजे महाराष्ट्रात खूप ठिकाणी चुकी प्रॅक्टिस होते, पण माझ्या विद्यार्थ्यांना गरज आहे असं कधीच झालं नाही. की त्यांना माहीत होतं की आपल्याला जे सरांनी सांगितलेले तेच प्रश्न आता आपल्या बोर्ड पेपरला आहे. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे जे मॅथ्समध्ये 40 मार्काचा पेपर असतो त्यातला 8 मार्काचा आउट ऑफ टेक्स्टबुक पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न असतात. आणि ते पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न मग तुम्ही कशी तयारी करून घेता. आज पालकांना मला सांगायचं आहे की सगळ्याच क्लासेसमध्ये तुम्ही जाऊन चौकशी करा की 10वीच्या मुलांना आपल्याला 90% जास्त मार्क पाडायचे आहेत, पण 90% जर जास्त मार्क पाडायचे असतील तर मॅथ्ससाठी 8 मार्काची तुम्ही त्या शिक्षकांना विचारलं पाहिजे की कशी तयारी करून घेत आहे. ते बाबा 8 मार्काचं आत्तापर्यंत बोर्डने काय केले, 8 मार्काचं आउट ऑफ टेक्स्टबुक आणि वेगळे प्रकारचे प्रश्न तयार केलेले आहेत. मग ते प्रश्न कधीकधी CBSE पुस्तकातले येतात, कधीकधी ICSE पुस्तकातले सुद्धा पडलेले आहेत. मग त्यासाठी आपल्याला ते तुमच्याकडं CBSE पॅटर्न अवलंबून केला जातो का, मग तशी पुस्तकासाठी तुम्ही तशा टेस्ट तयार केले आहेत का, हे पालकांनी आज विचारायची गरज आहे. कारण की फक्त 10वीला जुना क्लास आहे, जुने कोणतरी आहेत हे बघण्यापेक्षा त्या क्लासमध्ये स्वतः शिक्षकांनी नोट्स तयार करतात का, बरं मुलांनी डाऊट विचारलं तर तेवढा त्या शिक्षकाकडे वेळ आहे का, मग हे प्रश्न पालकांनी विचारलं पाहिजे. कारण की हे 10वीच्या मुलांचं वर्ष जे असतं त्यांना आयुष्यभरासाठी एक टर्निंग पॉईंट असू शकतो. कारण की त्याच्यावरनंच आता जे नोट्स आपण यूज करतोय ते 11वी-12वीला जातील विद्यार्थी किंवा तिथून पुढेही काही विद्यार्थ्यांनी डिप्लोमाला ॲडमिशन घेतले, ते सुद्धा आज विद्यार्थी 85-90च्या रेंजमध्ये आहेत. कारण की त्यांना 10वीतच एवढे कष्ट करून घेतले आहे आपण की त्यांना हे एक पॅटर्न तयार झाला आहे की आपल्याला जर इथंपर्यंत पोहोचायचं असेल तर तो मार्ग मुर्डे सर अकॅडमीमध्ये आपण तयार करून देतो. आणि बऱ्याच गोष्टींसाठी काय आता यावर्षी पण आपण मराठीच व्याकरण आहे, कारण की बऱ्याचशा सायन्स आणि मॅथ्सचा कन्सेप्ट क्लिअर होतातच. मराठी हा खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत त्यांचं एकच सगळ्याच मुलांचं कॉन्सन्ट्रेशन नाही की बाबा इंजिनिअरिंग मेडिकलच करावं. काही मुलं मराठीमध्ये पण खूप चांगले आहेत, काही मुलं इतिहासामध्ये चांगले आहेत, भूगोलामध्ये जाईल. मग त्यांना त्यांच्या विषयामधली आवड कशी तयार होऊन त्यांचं भविष्य कसं घडवलं पाहिजे त्यासाठी आपण 10वीमध्ये एकतर आपण सुट्टी देतच नाही. दिवाळीचे 4-5 महत्त्वाचे दिवस असतात म्हणूनच आपण ते सुट्टी देतो. मग सुट्टी न देण्यामुळं काय होतं, त्यांना कष्ट करायची तयारी लागते. आणि कष्ट करायची तयारी असल्यामुळं काय होतं, त्यांना कधीही तुम्हाला टेस्ट जर उद्या टेस्ट आहे हे लगेच विद्यार्थी तयार होतो. मग त्यासाठी आपण आणि बरेचसे प्रश्न जसं की मी बऱ्याच वेळा मुलांना सांगतो की हा आपल्या टेस्ट अशा तयार केलेल्या आहेत की बरेचसे प्रश्न तुम्हाला याच्यामधलेच येतील. तर मुलांना सुद्धा आता अभिमान वाटतो की आपल्या टेस्टच्या बाहेरचा एकही प्रश्न बोर्डाला पडला नाही. मग चौथा मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2साठी जो चौथा 8 आणि 8 16 मार्काचं जे बाहेरचं प्रश्न येतात ते सुद्धा आपल्या टेस्टमधलेच आहेत. पालकांना काय सांगतात, आव्हान काय करतात? पालकांना मी एवढंच आवाहन करेन की क्लासमध्ये तुम्ही या, मुर्डे सर अकॅडमीच्या क्लासमधल्या सगळ्या नोट्स चेक करा, आमच्या शिक्षकांचं क्वालिफिकेशन चेक करा. कारण की कोण शिक्षक शिकवते त्या विषयाला ते एक्सपर्ट आहेत का हे चेक करा. आणि त्यानंतर मी प्रत्येक वेळी म्हणतो की बोर्डमधले प्रश्न पडलेत, खरंच प्रश्न पडलेत का याची जाणीव आपण क्लासमध्ये येऊन करू शकता. कारण की फक्त आमचे सगळेच प्रश्न पडलेत, पण पालकांनी आज विचारलं पाहिजे की सर आम्हाला प्रश्न दाखवा, हे बोर्डचा पेपर आम्ही घेऊन आलेलो आहे, तुमच्या टेस्टमधल्या दाखवा. हे प्रत्येक पालकांनी पारदर्शकपणा ठेवला पाहिजे. आणि तुम्ही ॲडमिशन या, तुमचा कोणताही सामान्य विद्यार्थी असेल त्याला असामान्य आणि एका पर्टिक्युलर उंचीपर्यंत पोचवून द्यायचं काम मुर्डे सर अकॅडमी. आणि आम्ही नेहमी सांगतो की सर्व विषयाची जबाबदारी घेतो आम्ही. म्हणजे जबाबदारी याचा अर्थ की त्या विद्यार्थ्याला शेवटचा म्हणजे यावर्षी तर मी पेपरमध्ये मुलांना बेंचवर बसवण्यापर्यंत आम्ही आपल्या शिक्षकांनी काम केलेलं आहे. की पेपरचा पहिल्या दिवसात थोडी भीती वाटते, म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही परीक्षा हॉलपर्यंत जाऊन त्याचा कॉन्फिडन्स कसा बिल्डअप होईल हे सुद्धा आम्ही काम करतो. आणि अजून एक चांगली गोष्ट आहे की आम्ही काही आता पूर्ण वर्षामध्ये काही मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, मग ते आम्ही पालकांना बोलवून घेतो. कारण की घरची परिस्थिती काय आहे आणि परिस्थितीनुसार त्या मुलांना त्याची जाणीव करून देतो की बाबा तुला जर अभ्यास ह्यावर्षी केला तर आपण तुझी परिस्थिती बदलू शकणारा तू एकटाच मुलगा आहे घरात किंवा एकटीच मुलगी आहे,
तर हे मुलांनी खूप सिरियसली घेतलं आणि पालकांचे आमचे जे काही जुने पालक आहेत त्यांनी सांगितले की मुलामध्ये खूप बदल झालेला आहे, कारण की प्रत्येक वेळी फक्त शिकवण्यापेक्षा आपण त्या मुलाची परिस्थिती, कारण की त्या वयाला त्या मुलाला परिस्थिती घरची कळणार नाही, हे आपलं कर्तव्य आहे की आपण जाणीव करून देणे. आणि प्रत्येक पालकांनी एकदा येऊन क्लासमध्ये येऊन ते सगळ्या जेवढे काही पॉईंट आहेत हे चेक करून आपल्या मुलांचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल याच्याकडे येऊन आपल्या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे आणि मग आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे. आणि 24 एप्रिलला 2025 आपण 10वीचे समर आणि रेग्युलर क्लास सुरू करतो आहे. आणि वेळ आपली जूनपासून, म्हणजे आता आपल्याकडं शाळेतले तास असतील तर 11:30ला सुरू करतो आहे, पण जूनपासून आपण सकाळी सुरू करतो आहे, कारण की सकाळी आपल्याला जास्त वेळ मिळतो. 2.5 ते 3 तास आपल्याला सकाळी मिळतात आणि सकाळी मुलांचा फ्रेशनेस असतो. आणि जर संध्याकाळी घेतलं तर शाळा करून परत आपले 2 तास एवढा त्यांचं स्टॅमिना राहत नाही. त्यासाठी 10वीचे आपण क्लासेस सकाळीच घेतो. आपल्या अकॅडमीमध्ये आपण मुलांची मानसिकता चांगली करण्यासाठी, मानसिकता वाढवण्यासाठी किंवा अभ्यासा रिलेटेड त्यांना आवड निर्माण करण्यासाठी त्या क्षेत्रातले जे एक्सपर्ट असतील त्यांना आम्ही बोलवतो आणि त्यांचे काही लहान लहान डाऊट असतील ते एक्सपर्टकडून सॉल्व्ह केले जातात. आणि बऱ्याच वेळा एखादा विद्यार्थी ॲब्सेंट असेल तर आम्ही संध्याकाळपर्यंत त्या मुलाला पालकांना फोन जातोच. म्हणजे असं नाही की मुला 2-3 दिवस ॲब्सेंट आहे, पालकांचं आणि इथल्या प्रत्येक शिक्षकांचं कम्युनिकेशन असतं. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक हे सगळे एकत्रित प्रयत्न करतो आम्ही आणि पालकांना वेळोवेळी त्या विद्यार्थ्याची प्रगती कशी आहे किंवा आपल्याला त्याच्यामध्ये भर टाकण्यासाठी काही बदल करावे लागतात हे प्रत्येक वेळी पालकांपर्यंत आपण मॅसेज पोहोचवतो किंवा काही पालकांना आपण क्लासमध्ये बोलवतो. म्हणजे मंगळवेढ्यामध्ये आपला एकमेव क्लास आहे जिथं पालक मीटिंग होते आणि पालकांचे काही डाऊट असतील ते प्रत्येक वेळी आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो, कारण की मुलांचं बिहेवियर काय असतं क्लासमध्ये वेगळं असतं, घरामध्ये वेगळं असतं. मग ते जर आम्हाला जाणीव झाली तर त्या मुलांना आपण बेस्ट कसं तयार घडवू शकतो याच्यासाठी सर्व पालकांना आम्ही कॉल करून बोलवतोच. प्रगती चांगली झाली असली तरी पण बोलवतो आणि एखाद्या विद्यार्थ्याची थोडंफार कुठंतरी कमी पडत असेल त्याही गोष्टी आम्ही पालकापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे काय होतं आपल्या क्लासमधला प्रत्येक विद्यार्थी हा सर्वोत्तम आहे याचंच आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे फक्त असं म्हणत नाही की वैयक्तिक लक्ष दिलं जातं. त्या विद्यार्थ्याला एखादा मागं बसलेला असू द्या, पुढं बसलेलं, कोणत्याही क्लासमध्ये कुठेही बसलेला असू द्या, आमच्या सर्व शिक्षकांचं त्या विद्यार्थ्याकडे जाऊन त्याला पर्सनली तिथं सांगितलं जातं की बाबा तू ह्या बोर्डवरचं काय लिहिलं नाही. असं नाही की फक्त विषयावर विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायचं आणि बाकीच्यांना दुर्लक्ष करायचं. तर प्रत्येक जिथं विद्यार्थी कमी पडतो त्या ठिकाणी आम्ही जाऊन किंवा इव्हन दो आपण काही विद्यार्थ्यांच्या घरीसुद्धा जाऊन त्यांना सांगून आलेलो आहे की बाबा ह्या विद्यार्थ्यांचं आपल्याला थोडंफार असे वेगळ्या पद्धतीने प्रगती करून घ्यायची आहे. म्हणजे प्रत्येक आमच्या क्लासमध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी आम्ही फोन कॉल केला जातो आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्याची प्रगती हा एकमेव उद्देश आहे मुर्डे सर अकॅडमीचा.